तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जन. रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शिबिर इयत्ता 5वीचा वर्ग आज जागतिक महिला दिन विशेष प्रश्न मंजुषा हा उपक्रम सादर करीत आहे. उपक्रमाचं आमचं नाव आहे ओळखा पाहू मी कोण. वर्गाचे 4 विद्यार्थ्यांचे 4 गट केलेले आहेत. त्या गटांना नावं दिलेली आहेत आणि प्रश्न मंजुषेसाठी या गटांच्या आपण 3 फेऱ्या घेणार आहोत. पहिली फेरी अशी असेल की त्या फेरीमध्ये त्यांना जो प्रश्न विचारला जाईल त्याचं उत्तर त्या गटाला द्यायचं आहे, पण या फेरीतला प्रश्न पुढे पास होणार नाही. दुसरी जी फेरी आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या गटाला आलं नाही तर आपण पुढे पास करणार आहोत. आणि तिसरी फेरी अशी आहे की जलद फेरी आपण घेणार आहोत की जो गट लवकर हात वर करेल त्या गटाला आपण संधी देणार आहोत. आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नाला आपण 2 गुण देणार आहोत आणि नंतर आपल्याला अंतिम विजेता गट या प्रश्न मंजुषेचा मिळणार आहे. आजच्या या प्रश्न मंजुषा स्पर्धेमधला आमचा पहिला गट आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. टाळ्या यांच्यासाठी. आमचा दुसरा गट आहे मदर तेरेसा गट. दुसरा गट आहे आनंदीबाई जोशी गट. तिथला पुढचा गट आहे ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गट. आजची आपली प्रश्न मंजुषेतली पहिली फेरी सुरू होते. या गटासाठी प्रश्न आलेला आहे, मी झाशीची राणी होते, मी इंग्रजांविरुद्ध लढले, ओळखा पाहू मी कोण. मी झाशीची राणी होते, मी इंग्रजांविरुद्ध लढले. उत्तर आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. या गटाने उत्तर अगदी बरोबर दिलेले आहे. यांना आपण 2 गुण देऊया. या गटासाठी प्रश्न आलेला आहे, मी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले, मी कवयित्रीही होते. आणि या गटाला हे उत्तर येत नाहीये म्हणून यांना आपण 0 गुण देणार आहोत. पण त्या अगोदर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. मी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले, मी कवयित्रीही होते. या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. या गटासाठी प्रश्न आलेला आहे, सामाजिक कार्यासाठी नोबेल पुरस्कार मिळवला, मी कोण. सामाजिक कार्यासाठी नोबेल पुरस्कार मिळवला. उत्तर मदर तेरेसा. यांचं या गटाला मिळत आहेत 2 गुण. या गटासाठी प्रश्न आलेला आहे, मी अनाथ मुलांसाठी काम केले, मला पद्मश्री मिळाला, ओळखा पाहू मी कोण. मी अनाथ मुलांसाठी काम केले, मला पद्मश्री मिळाला. उत्तर आहे सिंधुताई सपकाळ. हे उत्तर एकदम बरोबर आहे. यांना आपण 2 गुण देणार आहोत. प्रश्न मंजुषेची दुसरी फेरी चालू करत आहोत आणि या फेरीमध्ये पुन्हा एकदा प्रत्येक गटाला एक प्रश्न विचारला जाईल. परंतु जर त्या गटाला प्रश्न आता उत्तर आलं नाही तर आपण तो प्रश्न पुढच्या गटाकडे पास करून त्यांना ते गुण दिले जाणार आहे. या गटासाठी प्रश्न आलेला आहे, मी गायिका आहे, मला भारतरत्न मिळालेला आहे, ओळखा पाहू मी कोण. मी गायिका आहे, मला भारतरत्न मिळाले. उत्तर लता मंगेशकर. यांचं उत्तर एकदम बरोबर आहे. या गटाला आपण देणार आहोत 2 गुण. त्यासाठी प्रश्न आलेला आहे, मी परदेशात जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण घेतले, मी भारतातील पहिली महिला डॉक्टर झाले, ओळखा पाहू मी कोण. परदेशात जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण घेतले, मी भारतातील पहिली महिला डॉक्टर ठरले. उत्तर आहे आनंदीबाई जोशी. या गटाने दिलेलं उत्तर सुद्धा एकदम बरोबर आहे. या गटाला मिळत आहे 2 गुण. या गटासाठी आता प्रश्न आलेला आहे, मी कुस्तीपटू आहे, माझ्यावर आधारित चित्रपट तयार झाला, ओळखा पाहू मी कोण. कुस्तीपटू आहे, माझ्यावर आधारित चित्रपट तयार झाला. उत्तर गीता फोगाट. यांनी दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. या गटाला सुद्धा आपण देणार आहोत 2 गुण. या गटासाठी प्रश्न आलेला आहे, मला भारत कोकिळा म्हणतात, ओळखा पाहू मी कोण. सावित्रीबाई फुले या गटाला उत्तर येत नाहीये म्हणून या फेरीच्या नियमाप्रमाणे आपण हा प्रश्न पुढच्या गटाकडे म्हणजेच
झाशीची राणी लक्ष्मीबाई. मला भारत कोकिळा म्हणतात. उत्तर आहे सरोजिनी नायडू. आणि या गटाने दिलेले उत्तर बरोबर आहे, म्हणून दुसऱ्या फेरीच्या नियमाप्रमाणे या गटाला पुन्हा एकदा 2 गुण मिळत आहेत. आपण तिसरी म्हणजे जलद फेरी सुरू करणार आहोत आणि या फेरीमध्ये नियम असा आहे की प्रश्न विचारल्यानंतर ज्या गटाचा हात वर येईल त्या गटाला संधी दिली जाईल आणि 2 गुणही दिले जातील. म्हणजे खरी जिंकण्याची संधी ही तिसऱ्या फेरीमध्ये मिळणार आहे आणि आपल्याला विजेता गट मिळणार आहे. मी एव्हरेस्ट सर केले, ओळखा पाहू मी कोण? उत्तर आहे अरुणिमा सिन्हा. बरोबर आहे. या गटाला आपण 2 गुण देणार आहोत. मी भारताची पहिली महिला अंतराळवीर ठरले. मी 1997 मध्ये अवकाशामध्ये गेले. ओळखा पाहू मी कोण? भारताची पहिली महिला अंतराळवीर ठरले. मी 1997 मध्ये अवकाशात गेले. उत्तर आहे कल्पना चावला. या गटाने दिलेले उत्तर एकदम बरोबर आहे. या गटाला आपण देऊया 2 गुण. मी इस्रो मध्ये वैज्ञानिक आहे. मला रॉकेट वुमन ही म्हणतात. ओळखा पाहू मी कोण? मी इस्रो मध्ये वैज्ञानिक आहे. मला रॉकेट वुमन म्हणतात. उत्तर आहे ऋतू करिधल. त्याने दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. आपण या गटाला देणार आहोत 2 गुण. मी भारताची पहिली पंतप्रधान झाले. ओळखा पाहू मी कोण? मी भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली. इंदिरा गांधी. त्याने दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. यांना आपण देणार आहोत 2 गुण. मी बॉक्सिंग खेळाडू आहे. मला मॅग्निफिसेंट मेरी म्हणतात. ओळखा पाहू मी कोण? हो. मी बॉक्सिंग खेळाडू आहे. मला मॅग्निफिसेंट मेरी म्हणतात. उत्तर मेरी कोम. आणि या गटाने या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. यांना आपण देणार आहोत 2 गुण. मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मी समाज सुधारक होते. मी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मी समाज सुधारक होते. उत्तर सावित्रीबाई फुले. गटाचं हे उत्तर बरोबर आहे. यांना आपण देणार आहोत 2 गुण. मी IPS अधिकारी होते आणि मी तुरुंग सुधारणाही केली. ओळखा पाहू मी कोण? संस्कृती. मी IPS अधिकारी आहे. मी तुरुंग सुधारणा केली. उत्तर किरण बेदी. आणि या गटाने दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. या गटाला आपण देणार आहोत 2 गुण. काल पाहिला तर झाशीची राणी लक्ष्मीबाई या गटाला मिळालेले आहेत 6 गुण. मदर तेरेसा गटाला मिळालेले आहेत 2 गुण. आनंदीबाई जोशी गटाला मिळालेले आहेत 10 गुण आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गटाला मिळालेले आहेत 10 गुण. तर आपण पाहिलं तर 2 गटांची टाय झालेली आहे. 2 गटांना सारखे गुण मिळालेले आहेत. म्हणून आपल्याला अंतिम विजेता एक गट निवडायचा असल्यामुळे आपल्याकडे अजून एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जो गट देईल तो गट आजच्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा विजेता होणार आहे. चला तर मग आपण त्या 2 गटांची ओळख करूया. हा आहे आमचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. हा आहे आमचा आनंद. मी टेनिस खेळाडू आहे. मी ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले आहे. ओळखा पाहू मी कोण? मी टेनिस खेळाडू आहे. मी ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवले. उत्तर आहे सानिया मिर्झा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या गटाने अतितटीच्या या लढतीमध्ये बरोबर उत्तर देऊन आणखी 2 गुण मिळवलेले आहेत. पण +2 पॉइंट्स देणार आहोत. त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पुन्हा आपण एकदा निकाल पाहूया. झाशीची राणी लक्ष्मीबाई या गटाला 6 गुण आहेत. मदर तेरेसा गटाला 2 गुण आहेत. आनंदीबाई जोशी गटाला 10 गुण आहेत आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गटाला एकूण 12 गुण मिळवून हा गट आजच्या आपल्या महिला दिन विशेष प्रश्नमंजुषा ओळखा पाहू मी कोण
या उपक्रमाची विजेती टीम आहे आपली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. चला आपण या टीमला पुढे बोलवूया, त्यांचे अभिनंदन करूया आणि त्यांचं आपण या चौघींनाही स्माइली तर दिलेल्याच आहेत, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीच बनवलेले हा पुष्पगुच्छ देऊन आपण या गटाचं कौतुक करूया. तुमच्या गटाचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शाबास शाबास शाबास. थँक्यू टीचर.